अत्यंत मोठी बातमी राज्यासाठी। वाल्मिक कराडची केस मधील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी सुरू झाली आहे। वैद्यकीय चाचणी अंती कराडला कोर्टात नेलं जाणार आहे। वाल्मिक कराडचे वकील केस कोर्टात आधीच दाखल झालेत। सध्या त्याची मेडिकल टेस्ट अर्थात वैद्यकीय चाचणी केली जाते। आज तो वाल्मिक कराड 22 दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी सध्या सुरू करण्यात आली आहे। आणि कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया देण्यास वाल्मिकनं नकार दिला। वाल्मिकची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला थेट कोर्टात हजर केलं जाणार आहे। गंभीर स्वरूपाचे आरोप वाल्मिक कराड यांच्यावर करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचंही कळतंय। शरण आलेला वाल्मिक आता त्याची किती दिवस रिमांड मिळते ते पाहायचंय। अगदी थोड्याच वेळात कोर्टात वाल्मिकला हजर केलं जाईल आणि त्यानंतर याबाबत सुनावणी सुरू होईल। सीआयडीनं केस कोर्टाला विनंती केली होती। रात्री उशिरा सुनावणी घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती आणि ही विनंती मान्य देखील करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य किती आहे हे देखील यातनं अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराडचा फैसला हा आजच होणार आहे। वैद्यकीय चाचणीनंतर कराडला कोर्टात हजर केलं जाईल। सध्या कराडची याच केज रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी सुरू झाली आहे। आताची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवरती। केज रुग्णालयात जेव्हा वाल्मिक कराडला आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत। साम टीव्हीच्या कॅमेरात वाल्मिक कराड कैद झालाय। कराडला केज कोर्टात हजर केलं जाईल। पूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आधीपासूनच घेतलं जात होतं। सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता। त्यावेळी देखील सर्वच पक्षीय नेत्यांनी आमदारांनी थेट नाव घेत वाल्मिक कराडला अटक करा, तो कुठे आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला होता। वाल्मिक कराड या दरम्यान उज्जैनला देखील गेल्याचं पाहायला मिळालं होतं। महाकालचं त्याने दर्शन घेतल्याचं देखील फोटो समोर आले होते। मात्र वाल्मिक कराड तर शरण आला, इतर 3 आरोपी जे अजूनही फरार आहेत त्यांचा शोध घेणं बाकी आहे। त्यांना कधी अटक होणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण नव्या वर्षात तसंच सुरू राहणार आहे। पूर्ण प्रकरणामुळे बीड प्रकरणामुळे राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं। वर्षाच्या शेवटी घडलेलं सगळ्यात मोठं प्रकरण। वाल्मिक कराड अखेर शरण आलाय, मात्र अद्यापही 3 आरोपी हे फरार आहेत। आतापर्यंत 7 पैकी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय, उरलेले 3 अजूनही फरार आहेत। वाल्मिक कराड देखील 22 दिवसांनंतर पोलिसांना शरण आल्याचं पाहायला मिळालंय। आणि आताची दृश्य आपण पाहतोय, वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी संपलेली आहे। आता त्याला कोर्टात नेलं जाणार आहे। केज कोर्टात त्याला हजर केलं जाईल। वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे। अजूनही अण्णा काय बोलणार का? काय भूमिका आहे तुमची? आरोपाबद्दल काय बोलणार अण्णा? कराड साहेब आरोपाबद्दल काय मत आहे? चला आरसीपी चला। अरे दादा असं ढकलं मत नाही यार ते। तर हे बघू शकता की वाल्मिक कराडला आता केस कोर्टात नेलं जाणार आहे। कोणतीही प्रतिक्रिया देण्यास वाल्मिक कराडनं नकार दिलेला आहे। केवळ हात जोडून पुन्हा पोलिसांच्या गाडीत बसल्याचं पाहायला मिळत आहे। केस कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं जाईल। रिमांडची सुनावणी पार पडणार आहे। उशिरापर्यंत सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाला करण्यात आली होती आणि कोर्टाने देखील ही विनंती सीआयडीची मान्य केल्याचं पाहायला मिळालंय। वाल्मिक कराड कोर्टाकडे आता रवाना झालाय। ही थेट दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर आहे। वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आली तेव्हाची ही दृश्य साम टीव्हीच्या हाती लागली आहेत। वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे। आताची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी नुकतीच पार पडली आणि त्यानंतर त्याला कोर्टाकडे नेलं जात आहे। केज कोर्टामध्ये आता सुनावणी पार पडणार आणि त्यानंतर फैसला होणार। वाल्मिक कराड 22 दिवसानंतर शरण आलाय। अद्यापही 3 आरोपी फरार आहेत। त्यामुळे वैद्यकीय चाचणी नुकतीच झालेली आहे। आता केज कोर्टाकडे कराड रवाना। तुमच्यावर गंभीर आरोप आहे।